तर ही दुसरी अपडेट आपल्याकडे येते ती म्हणजे ज्या ठिकाणावरून अटक केलेली आहे निलेश चव्हाणला अटक केल्यानंतरचा हा फोटो आहे। त्याला नकाब घातलेला आहे आणि त्यानंतरची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। बऱ्याच दिवसांपासून तो फरार होता आणि नेपाळपर्यंत पोहोचला होता। आधी तर तो पुण्यामध्ये होता। 5-6 दिवस वैष्णवीचं बाळ त्याच्याकडे होतं। त्याचबरोबर त्याने वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावलं सुद्धा होतं आणि त्यानंतर तो पुण्यावरून नेपाळपर्यंत गेला। तिथं आता जाऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गोविंद, एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपल्याकडे दिसत आहेत आणि जिथे ही अटक झालेली आहे तो एरिया सुद्धा नेपाळचा दिसतोय। नेमकी कुठे ही अटक झाली आहे, कोणतं पथक तिथपर्यंत गेलं होतं? गोविंद, आवाज येतोय? गोविंद यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र तिकडची दृश्य 10 दिवसानंतर जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर 10 दिवसांनी निलेश चव्हाणला अटक झाली आणि याविषयी माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल? अटक झालेली आहे 10 दिवसानंतर निलेश चव्हाणला, मात्र ही अटक नेपाळमध्ये झाली आहे। एक्झॅक्टली कुठे ही अटक झाली आहे आणि कधीपर्यंत त्याला पुण्यामध्ये आणलं जाईल? आपण पाहतोय की जो फरार आरोपी आहे गेल्या अनेक दिवसापासून त्याला नेपाळ जो ठाणा आहे नेतनव नावाचा जनपद महाराजगंज ही पोलीस चौकी दिसते आहे भारत नेपाळ खरं तर बॉर्डरवरची आणि तिथून आज सकाळी खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक ती या निलेश चव्हाणला करण्यात आलेली आहे। जी प्रक्रिया आहे तिथल्या पोलीस स्टेशनची आरोपी आणण्याची ती प्रक्रिया देखील पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक पूर्ण झालेली आहे। आज संध्याकाळपर्यंत निलेश चव्हाणला जो आहे तो पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांमध्ये आणलं जाईल अशी जी माहिती आहे ती मिळालेली आहे। पण सगळ्यात मोठी जी बातमी आहे की गेल्या अनेक दिवसापासून जवळपास 10 ते 11 दिवस झालं हा निलेश चव्हाण जो होता तो फरार होता। अनेक गोष्टी समोर आल्या होत्या, त्याच्या जे गुन्हे अनेक दाखल होते। अभिजित, थोडंसं थांबवते मी। नीलम गोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। नीलमताई, निलेश चव्हाण जो 10 दिवसांपासून फरार होता अखेर तो सापडलाय, मात्र नेपाळमधून त्याला अटक झाली आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? माझी पहिली प्रतिक्रिया अर्थातच स्वागताची आहे की योग्य झालेलं आहे। स्वागत म्हणजे पोलिसांनी आता त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्याचा कायदेशीर बाबीचा निपटारा करून स्वागत करायला पाहिजे। मुळामध्ये हा व्यक्ती वॉन्टेड कशासाठी आहे याच्याबद्दल त्यांनी आधी माहिती घेण्याच्या आधीच तो का पळत सुटलाय, त्याने जर का काही अपराध केला नाही तर हा एक प्रश्न येतो। दुसरं म्हणजे एक किमान साक्षर असलेल्या माणसाला माहिती असतं की एखादं मूल जर का त्याचे आई वडील दोघंही काळजी घेण्याच्या परिस्थितीत नसतील तर त्याला गन वापरायचा परवाना मिळवता येतो, पण ते मूल आजी आजोबांकडे पोहोचवायला पाहिजे हे त्याला कळत नाही आणि माणुसकी म्हणून त्यांनी ते मुलाला वापरलं वगैरे, असं मुलाला सांभाळलं, असं सगळं सरकारी वकिलांच्या विरोधामध्ये आरोपीचे वकील आर्ग्युमेंट करताय। मला असं वाटतं की आतापर्यंत बोबदेव घाटातल्या सुद्धा घटनेमध्ये आरोपी असेच काही दिवसांनी सापडले, परंतु पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस हे सगळे शिकस्त करतायत आणि त्यामुळे त्यांच्या काही मर्यादा कुठे पडल्या असतील तर म्हणून सरसगट पोलिसांचं नीतिधैर्य खच्ची होईल अशा प्रकारे कोणी बोलू नये असं मला वाटतं। ज्या चुका असतील तर सुधारायला पाहिजेत नक्कीच, परंतु आता चोंधे प्रकरणात सुद्धा याच्यामध्ये निलेश चव्हाणशी काय त्याचं आहे सगळं झाटल होतं हे बघणं गरजेचं आहे। कारण त्याच्या पत्नीने सांगितलंय की हे मुलींचे फोटो वगैरे बघून मुली सिलेक्ट करत होते। कशासाठी सिलेक्ट करत होते, काय मुलींचं काय, सगळे विवाहित असताना हे सगळे धंदे करत असतील तर ते अँटी ट्रॅफिकिंगचं सुद्धा जाळं तयार होतंय असं दिसतंय। त्यामुळे मला असं वाटतं पोलीस याच्यात नक्की जास्त तपासणी करतील। बरोबर आहे। नीलमताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। यानंतर अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। अंजलीजी, निलेश चव्हाणला अखेर अटक झालेली आहे 10 दिवसानंतर, तुमचं काय म्हणणं यावर? नाही, नक्कीच मला तर ऐकून खूप बरं वाटलं की फायनली याला एवढे 10-12 दिवसानंतर अटक झाली आणि बऱ्याच काही गोष्टी आता याच्याकडनं कळतील, कारण ह्याला कुटुंबातल्या सगळ्यातल्या गोष्टी माहिती आहेत आणि ही अटक झाल्यानंतर त्याला आणि करिश्माकडे म्हणजे त्यांच्या ज्या चॅटवर म्हणा, कारण करिश्माचा आणि तिच्या आईचा फोन अजूनही पोलिसांनी जप्त केलेला नाही, तर मला असं वाटतं की ह्याच्या आता याला अटक झाल्यानंतर फोन सकट झाली तर बरं होईल। पण अनेक गोष्टी ज्या आता मला बोलून दाखवता येत नाहीयेत पण अनेक गोष्टी बाहेर पडतील आणि त्यातही हत्या होती की आत्महत्या याचा देखील एक मोठा खुलासा होईल। तर आताच्या घटनेला मला असं वाटतं याचं अगदी आवश्यक होतं आणि ते झालंय ते ऐकून बरं वाटतंय। पण अंजलीजी, एक प्रश्न उपस्थित होतोय की तो नेपाळपर्यंत कसा काय पोहोचू शकला, तोपर्यंत पोलिसांना त्याची माहिती मिळाली नाही का?
आणि त्याचबरोबर पोलिसांच्या एकूणच भूमिकेवर अजूनही संशय आहे. नाही, पोलिसांच्या भूमिकेवर खूप संशय होता आणि हां. म्हणजे तो असतोच आपला. पण मला आता असं वाटतंय की हे जे तिच्या आईचा आणि म्हणजे करिश्माचा आणि तिच्या आईचा फोन का बरं त्यांनी आतापर्यंत जप्त केला नाही. हां, हां. खरं तर ते पहिल्याच दिवशी जप्त करायला हवा होता. 14 दिवस झाले हे कोठडीत असून सुद्धा का हे झालं नाही असं प्रश्नचिन्ह झालंय. कारण त्याच्यावरनं अनेक 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 गोष्टी बाहेर येतील. तर डाऊटफुल तर नक्कीच आहे. पण आता ठीक आहे, झालंय ते झालं. निदान अटक हे तरी आपल्याला खूप झालंय. निश्चितच. अंजलीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आता निलेश चव्हाण हा तावडीत सापडलेला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीतून नेमकं काय काय समोर येतं ते बघावं लागेल. कारण तो वारंवार मध्यस्थी करायचा अशी ही माहिती समोर आलेली आहे. वैष्णवी हगवणे जिचा छळ करण्यात आला होता, तिला मारहाण झाली होती. मात्र प्रत्येक वेळेला निलेश चव्हाण हाच मध्यस्थी करायचा आणि ज्या वेळेला वैष्णवीनं आत्महत्या केली त्याच्यानंतर वैष्णवीचं बाळ याच निलेश चव्हाणकडे 5-6 दिवस होतं. त्यामुळे आता अखेर त्याला अटक झाल्यानंतर नेमकं काय काय समोर येतं ते बघावं लागेल. एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे आणि वैष्णवी हगवणे प्रकरणी निलेश चव्हाणला आता अटक झालेली आहे. वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणनं स्वतःकडे ठेवलेलं होतं 5-6 दिवस आणि त्याचबरोबर जेव्हा वैष्णवीचे आई वडील त्याला मागायला गेले त्यावेळेला मात्र त्याने बंदुकीचा धाक दाखवलेला होता आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अखेर तो सापडलेला आहे. नेपाळमध्ये तो सापडलाय तेव्हाचा हा फोटो, जेव्हा अटक झाली निलेश चव्हाणला त्यानंतरचा हा फोटो आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गोविंद, काय सांगाल? निलेश चव्हाणला अखेर अटक झालेली आहे 10 दिवसानंतर. नेमकी कशी ही अटक झाली आणि तो कसा काय नेपाळपर्यंत पोहोचला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अर्थातच याच प्रश्नाचा माहिती आता पोलीस थोड्या वेळात देतील. मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुणे दाखल झाल्यानंतर तब्बल 10 दिवस हा निलेश चव्हाण जो पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांना गुंगारा देत होता त्याच्या मुसक्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी आवळलेल्या आहेत. निलेश चव्हाणवर पुण्यामध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत, तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील त्याला हुंडाबळी प्रकरणात सहआरोपी केलेला आहे आणि त्यामुळे हगवणे कुटुंबियांच्या गुन्हेगारी कृत्यात त्याचा सहभाग होता का, एकूणच त्यांनी ज्या पद्धतीनं वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकावलं होतं, त्याचे जे बंदूक परवाने मिळवण्यासाठी त्यांनी ज्या काही कागदपत्र दिली होती ती बनावट होती का, याशिवाय त्यांनी कुणाला धमकावलं किंवा इतर काही गुन्हेगारी कृत्य केले का, अशा अनेक प्रश्नांची उकल एकूणच वैष्णवी जे हुंडाबळी प्रकरण आहे त्यामध्ये एकूण त्याचा काय सहभाग होता अशा अनेक प्रश्नाची उकल निलेश चव्हाणच्या अटकेनंतर होण्याची शक्यता आहे. 6 पथकं जे आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांची त्याच्या मागावर होती. मात्र शेवटी त्याला नेपाळमधून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अटक केलेली. अर्थातच तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, लुकआउट नोटीस त्याच्या विरोधात जारी केल्या गेली होती. तो कोणत्या मार्गाने गेला आणि त्याला पळून जाण्यासाठी, फरार होण्यासाठी कोणी कोणी मदत केली याचा देखील उत्तर आता पोलिसांना द्यावं लागणार आहे. मात्र निलेश चव्हाण हा या गुन्ह्यातला किंवा एकूणच या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाची कडी आहे आणि तो आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता चौकशीतून नेमकं काय काय समोर येणार ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. तर निलेश चव्हाणला नेपाळमध्ये तो पोहोचलेला होता आणि तिथं जाऊन पोलिसांच्या पथकानं त्याला अटक केली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणी निलेश चव्हाणला अटक झाली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन 10-12 दिवस झाले होते तरी सुद्धा तो फरार होता. अखेर तो नेपाळमध्ये सापडलेला आहे. भारत आणि नेपाळच्या सीमेवर असलेल्या पोलीस चौकीजवळ तो सापडलाय आणि त्याला अशा पद्धतीनं आता पुण्यामध्ये आणलं जाईल, महाराष्ट्रामध्ये आणलं जाईल. गुंड निलेश चव्हाणला अटक केली आणि तेव्हाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय. निलेश चव्हाण ज्याच्यावर आरोप आहे त्याच्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा, त्याचबरोबर इतरही मुलींचे काही व्हिडिओज त्याच्या लॅपटॉपमध्ये होते असा आरोप त्याच्या पत्नीनं केला होता. त्याचबरोबर हा गुन्हा जरी 2019 मधला असला तरी देखील आता जेव्हा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाण याचं नाव वारंवार समोर येताना दिसतंय. कारण जेव्हा जेव्हा वैष्णवीला मारहाण झालेली होती त्यावेळेला हाच निलेश चव्हाण मध्यस्थी करायचा. तर जो निलेश चव्हाण हा बंदुकीचा धाक दाखवून लोकांना धमकवायचा, त्याची पोलिसांनी कशी हालत केलेली आहे त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांमधून येऊ शकणार आहे. पोलिसांनी कशा पद्धतीनं
त्याचं कॉलर पकडलेलं आहे आणि त्याला घेऊन येताना दिसून येत आहेत. हा तोच निलेश चव्हाण आहे ज्यानं वैष्णवीचं बाळ आपल्याकडे ठेवलेलं होतं आणि जेव्हा वैष्णवीचे आई वडील हे त्या बाळाला घेण्यासाठी गेले त्यावेळेला हा निलेश चव्हाण त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावत होता. त्याचबरोबर इतरही त्याचे कारनामे समोर येत आहेत आणि तो निलेश चव्हाण पोलिसांच्या तावडीत सापडलेला आहे. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हाची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गोविंद, हाच निलेश चव्हाण लोकांना धमकवायचा, घाबरवायचा, मध्यस्थी करायचा आणि तो आता पकडला गेलेला आहे. कशा पद्धतीने पोलीस त्याची कॉलर पकडून घेऊन येताना दिसत आहेत? अर्थातच फरा आणि त्यामुळेच ही अटक खूप एक भुरटा गुंड निलेश चव्हाण जो पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांना मागील 10 दिवसांपासून अशा पद्धतीने गुंगारा देत होता. त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत. खरं तर तो नेपाळपर्यंत पोहोचला. दिल्ली गोरखपूर या मार्गे बाय रोड तो नेपाळपर्यंत पोहोचला आणि कदाचित जर त्यांनी बॉर्डर क्रॉस केली असती तर तो पोलिसांच्या हाती लागला नसता. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसाचं गुंडाविरोधी पथक जे आहेत ते देखील या सगळ्या मोहिमेमध्ये सामील होतं आणि त्यांनी या सगळ्या मोहिमेअंतर्गत नेपाळपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि त्याला आज सकाळी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. अर्थात संध्याकाळपर्यंत त्याला पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन बावधनमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर तो कोणाच्या मदतीने तिथपर्यंत पोहोचला, त्याला कोणी पळून जाण्यास मदत केली, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा तर होईलच. मात्र फराद, जसं आपण म्हणत होतो की निलेश चव्हाण या हुंडाबळी प्रकरणातील महत्वाची कडी आहे, कारण की या हगवणे कुटुंबियांचा सगळी माहिती निलेश चव्हाणकडे होती. त्यांनी कोणते गुन्हेगारी कृत्य केले, याशिवाय निलेश चव्हाण ज्याच्याकडे बंदूक होती तो इतरांना धाक दाखवायचा आणि त्याच्याकडे तो परवाना कसा आला, त्याशिवाय त्याच्या पत्नीने जे त्याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप केले होते त्याचं देखील उत्तर त्याला द्यावं लागणार आहे. वारजे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आर्म ॲक्टनुसार आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी तर स्वतःहून त्याला हुंडाबळी प्रकरणातला सहआरोपी केलेला आहे. निलेश चव्हाण जो आहे तो अशा पद्धतीचा गुन्हेगारी स्वरूपाचा व्यक्ती या सगळ्या हगवणे कुटुंबासोबत जोडला गेला होता आणि त्यामुळे शशांकच्या लग्नापासून ते वैष्णवीच्या मृत्यूपर्यंतचा सगळा तो साक्षीदार असावा असं पोलिसांना वाटतंय आणि त्यामुळे त्याच्याकडे नेमकी काय माहिती आहे. अजूनही फरा यातल्या महत्वाची बाब, अगदी महत्वाची बाब, लता हगवणे जी वैष्णवीची सासू होती आणि नणंद होती, या दोघींचे फोन जे आहेत ते पोलिसांना मिळून आलेले नाहीत. त्यामुळे निलेश चव्हाणनी हे फोन जे आहेत ते लपवून ठेवलेत का, त्याच्याकडे आहेत का, किंवा याच्या संभाषणाचा काही संदर्भ लागतो का, याचे देखील उकल होणार आहे आणि त्यामुळे निलेश चव्हाणची अटक नक्कीच महत्वाची म्हणावी लागेल. निश्चितच. गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर कोणी कितीही धुरंदर असेल पण त्याने जर लोकांचं काही वाकडं केलं असेल, धमकावलं असेल तर तो पोलिसांच्या तावडीत सापडणारच, हे या कारवाईमधून समोर येत आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय काय समोर येणार, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हा महत्त्वाचा दुवा आहे, त्याच्याकडून काय माहिती समोर येते ते बघावं लागेल.